काय बाई या झाडायचं किती करा, पानही पडतात, हे होते, खूपच धिंगाणा होते. आता या पावसाळ्यात झाड मस्त झाले बाई. मस्त झाले, चांगलं डांगही केल्या मस्त, असे भरले मस्त झाले. आता तर वाटते अजून आणावं काही जाऊ. आता नाही आणा लागत, बस झाले. आणावा झाड हो, आता डोक्षारलो एक तो आला एक तो व्हायचे. राहू दे आम्हाला, जशी घरात जागा बशा उठेल, जती जावता ती झाडं, जती जावता ती झाडं, कुंड्या महागाच्या कुंड्या आणतो, लागे झाडं लावतो. सत्य आहेत की त्या कुंड्या, मग झाले ते झाड पाहिजे रा. लय दुरून ऐकू केलं हो, नाही तर जवळच्या जवळ येऊन नाही राहिला आता तुम्हाला. तर आता लय दुरून ऐकू केलं आणि आणले झाड तर का वाईट आहे का? कुंड्या कोणत्या लाख रुपयाची कुंडी आहे का? कुंड्या महागाच्या आहेत माय बाई. झाड आहे ना, घर चांगलं दिसते बरं, मस्त दिसते, सजीव वाटते जरा. आम्ही तर निर्जीवच हाव. सासूले त्याला भर पाणी नाही दिला जात, शिंगल भर नाही करून दिला जात, मोठे झाडं लावते. सासूले तर दिवसभरी पाणी पाजलं, चहाच्या डबक्यात तरी बुचून ठेवलं, तरी कुठे सुमंती हो मासुनीनं मला चहा करून दिला का पाणी पाजलं म्हणून. तुमचा डाय लागतोच आहे ठिसाटा. ते तुमची साडी काढून टाक जाईल ते, घडी करून ठेवून द्या. आपण काय म्हटलं तर तिसरी वंदा वल्ला आहे त्या सासूले. मी जर म्हटलं तर झाडे लावत नाही, मग तर लोकांच्या घरच्या आणून लावायला लावले असते. आणि मला आवडायला तर झाडं लावायची, आता भले पोटात दुखते. का झाडायला खर्च होते, असं काय खर्च होते? कोणतं बिचारे मी त्याला फवारे मारून राहिली का, त्याला कोणतं लस काही आणून राहिली काय? असे झाड बिचारे जगतात राहतात, थोडीशी सोय लागते, करा लागते, तेवढं काय. खत हे ते तबरातले असतात तेच टाकतो, पण ते स्पेशल आणून राहिले आणि याच्या पोराच्या 2-4 लाख गेले झाडाईत. काय हो पिंके, झाला का धंदा? काय आता होय नाही धंदा, काय होते काही जाण काही राहिला. हो माया, धंदा काय बाईच्या जातीचा होते काही. घरात काय काही बाई तर घरीच असते, आणि पायाले पाय बिचारी मिनटही नसते, अशी गती आहे बाईची. असं मी बाई लग्न काढलं तर धुवाले सबसेबाई काढली ना पिंक्या, तुही बरी बाई महालक्ष्मीच्या धुमीत होऊन जाते. तुला दसरा दिवाळीला टेन्शन नाही राहत का? चालतं बाई, त्या वक्ती नसते, पण आता दसऱ्याला दिवाळीच्या करावंच लागते. मग काय जेव काकू, मला त्यावेळेस नाही करावं लागत का? मी किती बारीक सिरीक सगळं करतो ना, आणि तरी हे बा तरी म्हणसान ना, तर डबे डुबे असं वाटते घासत हात लागतात, हे होते त्याच्यानं ते कार्यक्रम म्हटलं की खराबच होते. तरी काही डबे घासच लागतात मला पुढचे, पण आता नाही घासत. आता हे पाणी गिनी सगळं जाऊ देतो, आणि मग पाहिजे दिवाळीच्या वेळेस. नाही तरी दसऱ्याच्याच काय एवढं हॉलमध्ये ते कोणी आलं तर कोणाच्या ते घरी घरात अंदर. हो ते हाय माय, औंदा तर माय बाई दहिले पाणी हाय म्हणतात, दिवाळी पाणी हाय म्हणतात. काय सांगा बाई, काल तर काका असं म्हणत कधी वट्यावर बसले होते माणसं तर गोट करत, म्हणत की औंदा दसरा दिवाळी पाण्यातच हाय. मग साफसफाई करून काय फायदा हाय म्हणलं. तर तो काका मला म्हणत मग कपडे घेऊ नका म्हणत, साफसफाई करा लागत नाही, दसरा दिवाळीला पाणी हाय तर मग नये कपडेच कायला घ्यायला लागतात ना. पाणी पावसाचे का नये कपडे घालता का राहू म्हणत. नाही असं कसं, ते पी असो का काही असो, साडी तर घ्याच लागते म्हटलं. दे आहे ना दिवाळी, तुम्ही काही झालं तरी साडी घेतो. लग्नापासून एक दिवाळी नाही हुकली नाही, मी घेतोच. आणि तो काका नाही मला घेतेच. आता तरी आपण हजन बजन माय घ्याच. पहिले का आपण म्हणतो, पण पहिले काका मनानच आणत मग साडी, तिच्या पसंतीची आहात. पण आणत कशी महागाची, असं नाही महागाची जाण लागते. 100-200 रुपयाची आणली होती, 200 नाही 190 रुपये, सांग कशी अशी. पण ती मी तेवढ्याच हौशीनं घातली हो बाई दिवाळीच्या दिवशी. हो का काकू, बरं आहे बाई. आमच्या घरी तेवढं नाही, आमच्या घरी घ्या लागते आपल्याला. काय तुमच्या पोराला की अन्न नाही समजत. काय हो, काय घराने करतो मला? ओय माय बाई, पाय नाव घेतलं 1000. 100 वर्ष आयुष्य दे बापा तुले. अरे पिंकी म्हणते मला मनानं काही साडी नेली म्हणते तुमच्या पोरानं. अरे काका मला दरवर्षी दिवाळीला साडीच काय बांगड्या सुद्धा घेतात. आणि तू मासुनीला घेत नाहीस, हे काही इष्ट का तुला? पा काकू, हो सांगा पाव काका म्हटलं दरवर्षी आणतात का कुले साडी बांगड्या, तुम्ही आणतात कधी मला? आणा काय लागते बा काकू, सगळं व्यवहार तिच्या हातात आहे. तिला काय वाटलं तर घेते, जा वाटलं तर करते. आणा काय लागतं, मलाच तर कपडे ते घेते. म्हणले गेले मी घेतो नाही. माय पगारच येऊन राहिला, माय कोणती माई आहे बाबा, मी तुम्हाला कपडे घेऊ. आई लावतात तिरा. तुला काय पगार पाहिजे? त्याचा नाही का, त्याचा पैसा नाचा तो आलाच.
हे बरं आहे लेक. नवऱ्याचा पगार असो कमाई असो बायकोची. मग असतेच. तर कोर्ट तरी अर्धी म्हणते, मी तर पुरं म्हणतो. त्या काकाला तर म्हणतो पुरेचे पुरं माझ आहे. गावातलं पीक आले की म्हणतात लय मेहनत झालेली काहून ता, पण पीक मस्त आलं. मी म्हणतो आणा इकडे, आल्यास पाय गुणाना आहे. आणि माही का मेहनत नाही त्याच्यात. सकून वावरत जातात शिदुरी कोण करून देते तुम्हाला? हा, तिकून आले हात पाय कोण दाबून देते, गरम गरम चहा करते. म्हणतात तू म्हणता आण कमाई हेच होईते. असतात. तर काय करू राहिली वा? काय म्हणता? मला का धंदा, मला का बशाला लागते काय? कोण्या सकाळची मला म्हणतो मला हळदीचं दूध करून देतो. हा, वाटच पाहून राहिली मी तर हळदीच्या दुधाची. मी तर म्हणून राहिलो का हळदीच्या मळ्यातच गेली का हळद आणली का हळद पेरतो मगच आणतो मला दूध तयार करून हळद. हे तर मग सांग म्हणलं तुम्हाला मीच बोलली हो. याद थांबा देतो करून. माय बाई ते धुनत राहिली ना, काय करतात पडू देतात. हा काऊन काय झालं? धुणं कायचं धुवून राहील तू कोणतो? आपले तर कपड्याच्या मगात धुतले ना. हो, आपले तर धुतले. आपल्या लेखाचे त्याच्या बायकोच्या मोडले ना, मग काय करीन ते? त्याचे कपडे काय म्हणले म्हणे त्यानं मग शर्ट म्हणे, हे शर्ट धुजावा म्हणे, कलर खराब झाली बाई कराली म्हणे. ते कोणते पॅन्ट आणले 2-3 पॅन्ट होते त्याचे धुवायले. तर म्हणे काय कपडे नाही धुतले म्हणे, हात दुखतात म्हणे. मी धुत नाही म्हणे, बाहेर न्या म्हणे धुवायले. सांग, कपडे धुवायले बाहेर आणि हे काय करते घरात? काय सांगू माय? तर म्हणे तू धुन, तर म्हणे माझे हात दुखतात म्हणे. त्यानं धरले तर टाकून दिले तर कपडे. सांगा मग आता आपल्याला तर धुवाच लागतात ना. तिचे हात दुखतात तर हातात लय जोर आला माय बाई. आता का पोराले ओरे कपडे घालून जाऊ देऊ? मग तू त्याचे कपडे धो का तिकडे बाहेर नियो का तिकडे नवीन आणून घालो का तेच घालो वरे? तुम्हाला काय करावं लागतं? दुकानानं बसत झालं. हा, करतो बडबडी करतो. तुम्हाला तर मालच तोंड दिसते ना. मग आता करतो तर जीवार नाही का? होते का माझ्या ना आता? कोणासाठी म्हणलं हे बाई काय अंगून पासवी दुखून राहिले माई. ते रक्ताचे रक्ते पॅन्ट मग धुतल्याने जात. रंबा फोन घेऊन बसलाय पण म्हणत नाही शिक्षी की दाखवा मी धुतो. तिच्याच नवऱ्याचे कपडे होत ना आपले नाहीच. आपल्या कपड्याला हात नाही लावत. पण तिचे कपडे धुवले तिच्यानं धुणं आता. मस्त फोन घेऊन बसे खिकी 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 दात काढून राहिले माझ्या फोनात. हा मुखीर त्या बाई आल्या. बाय बाई ही बुडी काय आली वा, बोलते डोकं खाते बाई. हे झालं का धुणं? तिकडे लागून मला तुम्ही दुधा दिसल्या. तिकडे हात दिला तुम्हाला पण तुमचं काही ध्यान नव्हतं. तुम्ही चालले आला इकडे बरं. मग मी इकडून आली. हो हे येई ना आवाज द्यालता मला म्हणून आलती मी इकडे. माहिती कोण होत्या का तुम्ही? माझा आहे वा बाई, माझा नाही. या ना या. बसा मी अंदर बसतो. बसा तुम्हीच बसा. काका इन हाव का मी तुमची? इनीची माय हो, मी काय तुमची इन नाही. आजी हो मी तुमच्या सुनीची. आता काय इनी बायचं नातं आहे काय? बसा. नाही ही निवाचं नाही त्यात गोट नाही. बसा. काय म्हणते तब्येत? तब्येत काय आता पुसा लागते बापा. आता होय का तब्येत सुधऱ्याचं होय का? हे तब्येत बिघड्याच होय. नाही मामा अजून काय झालं तुम्हाला? नातीचे पोरीचं लग्न ना पाहत काय? माय नातीच्या पोरीचं सोडा, मले मानाचं लग्न नाही पाहा लागत काय? माडूचं पोरग उलसक असतं हाय बाई बाई. पण माना तुला चुटू बोलते. त्याला घोड्यावर बसल्याशिवाय थोडी जाणार आहो मी. यम देवाली म्हणीन बाजून उभे राहा तुमचा रेड्या घेऊन. मले मानात आले घोड्यावर बसू दे, मग मी येतो तुमच्या रेड्यावर बसून. काय बुढी आहे माय, कमाल आहे. हो नाताचं लग्न पाहिल्याशिवाय जाईन माय बाई. आजी बसा. चहा पेता का? नाही माय बाई, चहा आणखी नाही पेत मी. माय माना तिचा तर स्वयंपाक झाला. म्हणजे मग पुरीनच केला. महिन्यात अभ्यास करून राहिली ना, तर म्हणून मग मी ऐडलं तर मला ते झालं जीवार ते बसू. मला हाय बडबड करायची सवय. खरं सांगतो तुम्ही बालीच्या सासूबाई, मला काही मुकाट्यानं गमत नाही. मला पाहिजे एक जण बोलेलेच, नाही तर कमी मी ऐकेल तरी पाहिजे. मी करतो एकटी बडबड, मला ऐकेल तर लागते ना कोण ना कोणी. पण ती बाली अभ्यास करून राहिली तर ती बोलता येत नाही. मग मी म्हणलं चल बाई जातो मी इकडे. म्हणून आली. झाला का तुमचा धंदा पाणी? धुन राय बाई. सुनकुटी गेली तुमची लाईनी? हाय ती हाय ना. बसा धुन काय शिल्लकचेच कपडे होते. बसा. भले आल्या तुम्ही. त्या निमित्तानं ना तरी राहणं होते तुमचं. मग काय तर बाबा तुम्ही जात नाही कुठे? हिंडत फिरत नाही. मापोराव नाही देत मला कुठे. मापोरीच्या घरीच तर नाही येत मी.
लय वर्ष येत नाही. मा पोरग जाऊन येत मले. तुमचं बरंच नाही बाई, तुम्हाला पोरग तुमचं एवढं मोठं कपडे धुते, एवढे कपडे धुवून राहिले तुमचं पोरग काय म्हणते का? हा त्याची बायको काय करू राहिली? मा पोरग तर मला असं हात नाही लावू देत कोणत्या धंद्या. मा पोरग सोडा, माई सूनच नाही करू देत मला. माई सून लय साजरी आहे आमची पुरी, लय साजरी. मग उलसक मला काही धंदा तर मी पाहिलाच नाही काही. भाजीपाला तोडा बस, याची ऊपर धंदाच नाही मला काही. तुम्हाला तर माय तुमची सून कपडे धुवायला लावते. बुडीनं मीठ जखमीवरच चोळलं. आता काय करू सांगा आजीबाई? सुना तर शेटल्या त्याला कोण काय करीन? हा एक सांगून दोन सोडत मले, तरी या वयात कपडे धुवा लागतात. माय बाई, बालीच्या सासूबाई, मा नातीवर बोट नाही ठेवायचं. मा नातीवर बोट नाही ठेवायचं. माई ना तुमच्या हातात शिंगल बशी देते, पण तुम्हाला गमता तिकडे. तुम्हाला तर माय लाय ना पोरगण लायने सुनच पे आहे. 8 दिवस नाही केलं मा नाच तुम्ही. परीक्षा होती तर तिचे लेकरायचं असतं, तिच्या परीक्षा व्हायला तर काय तुमच्या काय हलकं भारी झालं असतं काय? इकडे नाही सुनीच्या देखत कपडे धुता आणि तिच्या घरी कण पोहायला लाटल्या असत्या तर तुमचा अपमान झाला असता का? चालल्या मोठ्या म्हणता मा दोन्ही सुना तशा दोन्ही नाहीत होय. महिनात नाही कोणाचं हे करत. तुम्हाला तर मग झोक येते, पण तुम्हाला झोका घेता येत नाही ना. त्याला काय करीन? महिन्यातलं सरी आहे, पण तुम्हालाच खाता येत नाही. पुष्पा तोच घरी येऊन राहिली मी. काय माय बुडीला दिस राहिली मग? काय तब्येत किंवा साजरी आहे म्हणे का? कसं काय आहे म्हणे? रात्री तो जेठे मधले काकी लय दिस राहिली. ज्ञान राहायचं शांताबाईच्या घरी आहेत, काळजी करणारे आहेत म्हणलं. पोरच घरी आहेत का लोकांच्या घरी आहेत का म्हणलं? पोरगी कशी घेतेच म्हणलं. लयच रमली हो बुडी. हो रमल्या माय बाई. वाय शांताबाईच्या घरी नाहीत त्या, बालीच्या घरी आहे. माय बाई, म्हणजे शांताबाईच्या घरी नाहीत काय? बालीच्या घरी खायला बाई तर खायला गेले त्या. आवा त्या बाली कोणत्या परीक्षा देऊन राहिल्या बाई. शांताबाई कोण आलता म्हणजे जायच्या पहिले शांताबाईनच म्हणलं तुमच्या देराले जसं की बमीच्या घरी नेतो मायले तर त्याही बाई भेटा. ते बाई भेटात त्या बुडी तब्येतच्या बुडीच्या स्वभावाचा नाही, पण तेले जाणंच झालं. बालीनं बोलावलं म्हणत करू लागेल येतात तिचे. मग आता काही पेशाचा अभ्यास करते तर मग घरचा जसं धंदा पाणी यमकड तर बोलावलं शिंतीनं मायले. तर मग बुडीच्यानं शांताबाई टाकली. तर मग त्या बाई म्हणत येईले नेऊ का मी बालीच्या घरी काळजी घेतोय का परी असं. तर हे त्यात काही नाही तर मग मी म्हणत घ्यायले. तर मग म्हणत राहू दे, राहून माय साजरी तर राहू दे. तर म्हणून माहित ती गेल्या असं म्हणून गेल्या नाही. हा काय बरं आहे नातीच्या घरी राहणं झालं बुडीचं तेवढं. नाहीतरी लय दिवस झाले वा कुठेच नाही गेल्या. तब्येतच्या पिझ्झा गेल्या घरातल्या घरात गावातल्या गावात. जाऊ दे बरं मोकळं गावा फिरून होते बुडीचं. माय बाई वा नातीच्या काय का मग आता दोघी मायली खेळत नाही शांताबाईन. बाली बरीच माय परीक्षा देऊन राहिल्या. बरं माय बाई होती बाई त्याच्या लेकर का होती का ट्युशन काहीतरी घेत जात ना का शाळेवर जात जात ह्यात नाही शाळेवर नाही तो घरीच ट्युशन आहे का त्या. ते घरी ट्युशन आहे का लागे परीक्षा शिकेल आहेत ना त्या. तर घरी ह्या कोणत्या परीक्षा देत आता कोणती परीक्षा आहे आपल्याला काही माहित नाही त्यातलं, पण परीक्षा आहे म्हणतात कोणती. तर ते अशी बाई कायचं पेपर गेपर काही देऊन आले असतील. तिने नोकरी करायची आहे ना माय. हाव ना बरं आहे माय. ट्युशन आहे बरं ना हो. ट्युशन असं बरं होते माय बाई बसल्या कसं. घरी राहायची बाई घरी असली की लय फरक पडते. डिवर गेली की लय फरक पडते व माय. घर वनावरच जाते बाई दिवसभर. बाई घरात नाही म्हणल्यावर काय होत्या घरात. हे कसं ट्युशन यायचं काय घरीच. लेकरं शाळेतून येऊत करा ड्युटी येऊन येऊ. बाई घरीच असते. हे सोपं आहे बाई. ते नोकरी गिकरीचं नाही बाई. बाली फालतूला छान लावायला पाहिजे काय हो माय. इथे ती साजरं आहे म्हणतात ना कमाई. शांताबाई सांगत ना लग्नाच्या बाबतीत होत्या सांगत ना साजरं कमावते जरा कमावते. आता तेली वाटते त्याची पेक्षा कमा असं काही वाटते. आता शेला आहे तर तेली वाटते बाय शिक्षण काय वाया गमा असंही आहे. जाऊ द्या माय करू दे द्या. ते शिकेल आहे तर करतात. आपलं काय येड्या गावाचं. नाही व माय तुले तरी कळते माय बाई. मला काही कळत नाही माय. अवा पाय सांगतो म्हणलं या देईने मंजूच्या घरी भाजीपाला लावलं म्हणता फोन आलता. असं का माय बाई हो त्याच्या घरी बागायत होतच ना म्हणतात ना. हे पाहिल ते तास वक्ती म्हणत ना मंजूच्या घरी बागायती आहे. विहीर आहे म्हणतात ना त्याच्या वावरात. ती पाईपलाईन हे ते असं पण टाकेलं आहे म्हणत. हो मग काय तर
बागायतच आहे ना माय बाई. केलं होतं म्हणतात पुरं 4-5 बागायत होते. आता एवढं होत नाही, करणार कोण नाही, नाही करेल त्याने एवढं बागायत. हे पाहुण्याच माहिती नोकरीच आहे ना. पण लावलं म्हणे बाई आता भाजीपाला लावला म्हणे. पाहुणे लावला नाही तर म्हणशील तुझ्या बाबाने लावला. पाहुण्यानं सत्ता लावला भाजीपाला. माय बाई हो का, फार चांगलं, जाऊ द्या. काय चांगलं आहे ना. मंजू गेलती का मग? हे माय बाई तिच्या घरी का आले वावरात झाला किंवा माय तिची सासूस तर जात नाही वावरात. मंजू म्हणे आमच्या घरी वावरा घरात नाही जात नाही. हिनं म्हणलं जसं पाहुण्याले मी येतो तर पाहुणा म्हणे की लय गाठ आहे, रस्त्यानं पाय भरतील, असं होईल तसं होईल. मग मी म्हणलं म्हणे मी का गाठ्याची नवय ह्या, मी शेतकऱ्याचीच पोरगी. हा मला का वावरात येता येत नाही काय? तर हसले नाही.